Audio Jungle. किशोर तुपे, रामजी आव्हाड. सर्वांनी साहेबांचा सत्कार करावा. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचा. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे शहर प्रमुख यांचं स्वागत या ठिकाणी राहुल तुपे यांनी करावं अशी मी विनंती करतो. राहुल तुपे. विजू आहिरे, आमचे शशिकांत पाटील, ज्ञानेश्वर भेरे, आमचं तुषार सुराशी यांनी करावं अशी मी विनंती करतो. पावसाचा अभाव आहे या ठिकाणी मी विनंती करतो शहर प्रमुख साहेब यांना आपण 2 मिनिटात बोलावं. यानंतर साहेब मार्गदर्शन करतो. शिवप्रभूंना अभिवादन करून वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत असे आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार माननीय प्रदीपजी जयस्वाल साहेब, माजी सभापती व या भागातील आपले कर्तव्यदक्ष नगरसेवक माननीय मोहनजी मेघवाले साहेब, आपल्या घाटीचे ज्यांनी आत्ताच आपल्याला एक चांगलं मार्गदर्शन केलं व रोग निदान कसा करावा त्याच्याबद्दल माहिती दिली असे आपले भालेराव साहेब व आपल्या महिला आघाडीचे पद्मताई शिंदे, सर्व उपस्थित बंधू भगिनींना. आज या ठिकाणी आपण जयस्वाल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जो आरोग्य शिबिर ठेवला आहे, खरंच मी राजूभाऊ आहिरेचं या ठिकाणी कौतुक करतो साहेब. एक असेच उपक्रम आपण या ठिकाणी राबवायला पाहिजे, कारण की आपल्या नेत्यांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्यातलाच एक भाग म्हणून एक आरोग्य शिबिर आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि भालेराव साहेबांनी साहेब आता खूप चांगली माहिती दिली आपल्याला. आपण कोणीही गायकवाड साहेबांनी आपल्याला एक चांगली माहिती दिलेली आहे की या ठिकाणी कर्करोग म्हणजे कॅन्सर बद्दल कोणी घाबरू नये. कॅन्सर आता आपण बघितलेले एक 10-20 वर्षापूर्वी टीबी हा आजार खूप अतिशय म्हणजे आपला गंभीर आजार होता, आपण गंभीर समजत होतो. तसंच आता कॅन्सर खूप निदान झालेले आहे, खूप औषधी निघालेले आहे. या ठिकाणी खूप चांगली माहिती गायकवाड साहेबांनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. साहेबाचं तर आपण बघतोय, साहेबाचं या ठिकाणी सगळे साहेबांनी विकास कामं जे केलेले आहे. ताई इकडे बघा. सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही मानवंदना करून
या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आजच्या आरोग्य शिबिर कार्यक्रमाला व माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले श्री गायकवाड साहेब, शहर प्रमुख श्री राजपूत साहेब, त्याचबरोबर मोहन मेघवाले, शिंदेताई, त्याचबरोबर गवळीताई, त्या ठिकाणी पवार आणि या भागातील सर्व जमलेले नागरिक बंधू आणि भगिनी, विशेष करून या ठिकाणी घाटीतून आलेले माझे सर्व डॉक्टर बंधू भगिनी यांचाही मनापासून आभार मानतो आणि विशेष करून गायकवाड साहेब आपल्या टीमचा सुद्धा यासाठी आभार मानतो की आपण कॅन्सरचं काम टाटा नंतर कोणी चांगलं काम चालत असेल तर संभाजीनगरच्या हॉस्पिटलचं काम जोरात चालू आहे आणि हे मी सांगितलं. हा मी एका ठिकाणी गेल्यानंतर एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की आम्हाला टाटा नंतर कुठलं चांगलं आम्हाला व्यवस्था मिळाली असेल तर संभाजीनगर मध्ये कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आम्हाला चांगली व्यवस्था मिळाली आणि चांगलं काम त्या ठिकाणी आपण केलं. त्याबद्दल आपल्याही या ठिकाणी मनापासून धन्यवाद करतो. या ठिकाणी उपस्थित सर्व माता बंधू भगिनींचं माझा वाढदिवसासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो. कारण की पावसाचा वेळ आहे.